आणि रॅक मध्ये ज्यांचे गाडे आहेत त्यांची सर्वांची बैल झोपणारी मंडळी ताबडतोब बैलाकडे जायचंय. ते टोकन द्या. भाऊसाहेब मामा हिलाळ कवठेकर मंडळी सर्वजण मंडळी उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत. त्या टोकन द्या. रामकृष्ण हरी. प्रथम तुमचं नाव सांगा. रामकृष्ण हरी. माझं नाव सुरेश मुथुगावडे, बंट्या ग्रुप बेगाडा संघटना. बरं, आता मला सांगा की संघटना कोणाच्या नावे पळते? संघटना बंट्या ग्रुप बैलगाडा संघटनेच्या नावाने एक पळते आणि त्याच्यानंतर आपण जुगलबंदीत नाव देतो. तर आपलं आकाश सुरेश गावडे आणि आता आपल्याला लहान नाच झालेली तिच्या नावावरती पण आपण पळवतो. तर तिचं नाव आहे ना साईज्ञा सत्यवान गावडे या नावाने आता सध्या आपण ह्या वर्षी पळवतोय. बरं, आता बैलांची थोडी माहिती द्या बरं मला. बरं, याचं नाव सांगा बरं. याचं नाव सोना. हा कुठं पळतो? जोवाला पळतो डावीला. आता कसं आहे? दाती कसं आहे? दाती जुळलेला आहे बैल. आणि याची जात कोणती येते? किल्लार मध्ये. मी देतो. याचं नाव सांगा. याचं नाव चिकण्या. कांड्यावर बोलतो बैल डावीला. कोण घेतला होता? हा इथून पाबळ मधून अण्णा जाधव आला याची जात कोणती येते? म्हैसूर मध्ये. याचं नाव सोना. डावी उजवीला कांड्यावर चारी कांदे. बरं, हा कोण घेतला होता? शनीहून आणला होता. याचं नाव सांगा बरं. याचं नाव पक्षा. हा कोण घेतला होता? विजय काळुके व्यापाऱ्याकडून घेतला होता. बारीक वासरू होतं. बरं, कुठं पळतो? कांड्यावर पळत होता पहिल्यांदा. आता जोत घेतला जोत पण पळतो. बरं, हा दाती कसा आहे? आता चौसा झाला. याची जात दुसरा झालाय. जात किल्लार मध्ये ते कोसा आहे? कोसा किल्ला. याचं नाव सांगा बरं. त्याचं नाव मेंटल. हा कुठं पळतो? हा कांड्यावर पळतो जोतही पळत होता. बरं, हा दाती कसा आहे आता? बडवलेला आहे मी. याचं नाव सांगा. याचं नाव हरणे. हा कोण घेतला होता? आपण याची कर्नाटकची खरेदी. बरं, हा पळतो कुठं? हा डाव्या साईडला पाठीमागे पळतो.
आणि दाती कसं आहे? दाते आदत आहे अजून. बरं हा कुठं म्हणजे कसं काय तुम्हाला पास कसा काय झाला, पसंत कसा झाला? पाच त्यांनी व्यापार म्हणजे एक जणांनी फोटो पाठवला होता आपल्याला, तिकडचे लोक असतात ना, हा त्यांनी फोटो पाठवला, त्यांचे नंबर आहेत आपल्याकडे. फोटो पाठवल्यावरती मग आम्हाला पसंत झाली वस्तू, हा. मग आम्ही इथून तिकडे जाऊन खरेदी केली. बरं आता काय खरेदी आहे? याची खरेदी आपण 45ला केली होती हा आणि इथं आणायला आपल्याला म्हणायचं 5,000 रुपये लागले. म्हणजे 50 पर्यंत गेला. 50 पर्यंत गेला. याचं नाव बंट्या आहे. याची छोटा पण- बंट आहे. हो, छोटा बंट्या. याची पण खरेदी आपण कर्नाटकवरूनच पहिली केली. हा कितीला पडला होता काही? हा आपल्याला 47,000ला पडला जागेवरती. आणि आणायला बरं तुम्ही पाहता आणि बैलांमध्ये काय पाहता, वासरांमध्ये काय पाहता? पाहताना त्यांचं शरीर पाहिजे, चपळाई पाहिजे आणि त्याचा रुबाब पाहिजे. असा चालवून पाहिला का त्याचा रुबाब कळतो आपल्याला की हा पण योग्य आहे का नाही. बरं दाती कसं आहे? हा दाती आता एक त्याने दात लावलेला आहे, म्हणजे आता दुसरा झालेच जमाय म्हणायचं. बरं आता हा बरं आता मला सांगा बंट्याचा आवडता घाट कोणता? आवडता घाट म्हणलं तर संविधानाचा घाट त्याचा आवडता घाट आहे. त्याच्या आत्तापर्यंत जवळजवळ 5-6 वेळा तो घाटाचा राजा राहिलेला आहे आणि दिवसभर घाटाचा राजा राहिलेला आहे. एकदा तर 3:30 वाजता त्यांनी फळी फोडलेली. तो असाच आवताला झुपला होता आणि माझा सावडे आहे जुना, तो म्हणला की मला काही करा, मला तुमचा बैल द्या. म्हणला माझी बारी पडली आणि बाऱ्या काय होत नाही. मग आवताचा बैल सोडलेला आपण तो धुतला, तिथपर्यंत धुतला आणि बैल तिथं घाटात नेला. घाटात नेल्यावरती फळीफोड झाली, 3:30च्या दरम्यान फळीफोड झाली आणि घाटाचा राजा तोच राहिला दिवसभर. आता घाटाचा राजा मग तुम्हाला पारितोषिक काय भेटलं? पारितोषिक तशी भरपूर भेटली, पण काय झालं आम्ही काय पारितोषिक म्हणजे इनाम घ्यायला थांबत नव्हतो, बक्षीस घ्यायला थांबत नव्हतो. आम्ही कोणाला सांगायचं, जे संघटनेची मुलं आहेत ना ती जायची, त्यांना सांगायचं बक्षीस घ्यायला. मग ट्रॉफी असो किंवा दुसरी कोणती वस्तू असो किंवा पैशाची रक्कम असो त्यांच्याकडे असायची आणि आम्ही काय कधी रक्कम किंवा कोणती वस्तू पाठीमागं मागितली नाही, कारण आपली संघटना खुश राहिली पाहिजे ह्या हिशोबाने आपण. अजून कोणता घाट असं तुम्हाला आठवतोय? आता पाहिलं तर पाबसचा घाट एक नंबर केला बैलांनी. त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण का बैल आणला खाली, बंट्याला खाली आणला. लगेच अण्णासाहेब जाधव बैल मागितला, म्हणले काही करा गावडी पाहून आपल्याला बैल पाहिजे. मी पण त्यांना अजिबात नाही, लगेच म्हणलं घेऊन जा. बैल खाली पळून आला होता वरून, तरी पण मी लगेच त्यांना म्हणलं घेऊन जा. बैल नेला आणि परत त्याने बारी केली की 12-32 बारी झाली, घाटाचा राजा झाली. त्यावेळेस अक्षरच्या माझ्या डोळ्यात पाणी आलं की बैल हा आणला खाली आणि लगेच झुकला बैल. बरोबर, त्याचं रेकॉर्ड त्यांनीच तोडलं म्हणे. त्याचं रेकॉर्ड त्यानेच तोडलं. आणि त्याच्या संगती बंट्या आणि बाब्याची आणि बंट्याची जोडी एक नंबर. जवळ 3 वर्ष त्यांनी गाजवली. ती झुकाट कुठं जा पब्लिक असं जमा व्हायचं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी दोन्हींनी जोखात मारलेले. बरं आता शिकवायची वासरं जर शिकवायची, आता तुम्ही सगळी वासरच घेता, तर वासरं शिकवता कशी? आता वासरा शिकवायची म्हणलं तर मी दुसऱ्या कोणत्याच बायला संगती टाकीत नाही, वासरू याच्या संगती टाकतो, कारण हा शिस्तीचा बादशाह आहे. शिस्त खालून जे निघण ना शेवटपर्यंत तो वासराला घेऊनच जाणार. जसं बैल असन त्याच पद्धतीने तो पाहणार. जास्त पाहणार असन तर जास्त पाहणार, कमी पाहणार असन तर त्याच लेवलने चालणार, पण तो घेऊनच जाणार. बरं आपल्याला घाटामध्ये बाकी काय कोणत्या संघटना मदत करतात किंवा मदत करायला? बंट्या बाबूराव संघटना आहे दुसरी, आमचीच सावडी बाबूराव बैलगाडा संघटना. हा, बाबूराव बैलगाडा संघटना आहे. परत भैरवनाथ बैलगाडा संघटना आहे, गोसावा बैलगाडा संघटना आहे, प्रकाश शेटमेचे बैलगाडा संघटना आहे. हा, किसनराव बजाबा गोडे कवट्याचे त्यांची संघटना आहे. इकडे पेठपारगावचे पाटील बैलगाडा संघटना, पोपटराव बुट्टे बैलगाडा संघटना, त्या संघटना अशा भरपूर बैलगाडा संघटना आहे. त्यांनी आपल्याला खूप मदत केली आणि आपण त्यांना मदत केलेली आहे. तर आता मला सांगा, काही काही पोरांचं असे कॉलेज सुटलंय की लाखाचा 1.5 लाखाचं वासरू घेतं, वासरू पळतंय, पण ते 1 वर्षामध्ये परत रिटर्न होते.
रिवर्स होते, तर काय कसं असेल? आता वासरू शिकवायचं म्हणजे ते घेतात आणि पळवतात, त्याची कारणं जरा वेगळी. घेणार कोणत्या बैला संगती झोपणार, किंवा आडगा असन किंवा शिकवणार असन, लोक काय चांगली बैल झोपेत नाही किंवा झोपायला देत नाही. आडगा बैल असन तर मग बोलणार की आमचा बैल झोपा तुमच्या बैला संगती. त्याच्यामुळे मग ते शिकवणीला जरा प्रॉब्लेम येतो. आता असाच एक जणाने मला बारका बांटा मागितला माझ्याकडे मागितला. मी पण म्हणलं जाऊ द्या म्हणलं, दिला बैल. आणि त्याने दुसऱ्या गटात परत मागितला. ते म्हणलं आपण जुगलबंदीत नाव पुकारू, पण आमचं नाव काय त्याने पुकारलंच नाही. मग म्हणलं आपल्याला ते नकोय, म्हणून आपण मग त्याने परत मागितला. म्हणलं नाही. बरं आता मला सांगा, तुमचा जो बारका बंट आहे याची म्हणजे याचा इतिहास काय आहे? तो आणला तवा आधी हे करतच नाही वासरा आधी शिंदेवाडीच्या घाटात झाली शिंदेवाडीच्या. मग 20 फुटाहून तवा मोठी बैल कांड्यावर लावली होती आपण. तिथून त्यांची ट्रेनिंग जरा झाली नाही का, मग त्याच्यावर जरा 2 महिने थांबलो, आजारी पडला वरा एक. नंतर दामारीला बारका बांट्या आणि मोठा बांट्या झोपला आपण. तिथं ठ्यास आल्यामुळे जरा बाडी 12 मिलियन पडली. नंतर गणेशनगरचा घाट आहे, आपल्याच गावातली वाडी आहे. त्या घाटात 11-72 झाली, मोठा बांट्या आणि बारका बांट्या. आणि नंतर पाबळला तवा पण बारका वराठी असायला बारका बांट्या. नंतर तवा 8 मिलियन पडली. आणि नंतर कोंदेवाडी दुसऱ्याच दिवशी असते. कोंदेवाडीला कांडर रिटून 11-92 झाली. आणि तिसऱ्या वर्षाला भैरोबाची वाडी, तिकडं परत 11-94 झाली. तिकडे 3रं वर्ष होतं. बरोबर. थोडक्यामध्ये मोठ्या बंट्याचं नाव हा पडून नाही देणार. आता मला सांगा की ज्यावेळेस तुमचा टोकन निघतो त्यावेळेस तुमची एवढी मोठी संघटना आहे, तर संघटनेचं कार्य कसं असतं? म्हणजे निघण्यापासून तर घाटात पोर आधी एक बैल 2 बिवून ठेवतात मग आपण सगळे. नंतर मग गाडा बिडा भरायचा आपला, जाते मग घाटात. बरं, आता यांचं संगोपन कसं करता तुम्ही? संगोप 15 बैल आहेत, कसं म्हणजे यांचं रुटीन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी 7 वाजता रतीब ठेवायचं, म्हणजे बाहेर घ्यायची, जागा चेंज करायची. नंतर रतीब ठेवायचा. नंतर 1 तासाने कुटी टाकायची आपली, मग हिरव्यात काय असेल ते पडलं. बरं, रतिबामध्ये काय देतो तुम्ही? पीठ, शेंगदाणा पीठ, तेल राहायचं ते. बरं, लंपीचा इतिहास सांगा बरं, कधी घेतलेला? त्याला घेतलेली 1.5 वर्ष झालं. कुठं घेतला होता? अवसरीवरून हिंदी अंगून घेतला बाप्पू साहेब. त्याला लंपी नाव का ठेवले? त्या बाईला लंपी झाला होता, त्याचं नाव सोना आहे. बाईला लंपी झाल्यामुळे लंपी नाव. थोडक्यात इतिहास सांगा बरं. बैल भिंतीच्या कडेने पळतो, पूर्ण भिंतीच्या कडेने बैल पळणार डावीला. आणि बैल 3 फेऱ्याला 3 राऊंडला धरला ना, बैल जेवढा धरेल तेवढा गती टाकतो. त्याच्या बाऱ्या किती झालेले? बाऱ्या आमच्याकडे 1.5 वर्षात बाऱ्या झाल्या असतील 50 तरी. हा, 1.5 वर्षात 50 बाऱ्या झाल्या. 1 नंबर. शक्यतो बैलांनी बाऱ्या नाही पडून दिल्या. बरं, आता लंपी जे आहे तर कोणत्या संघटनेचे नाव पडतो? संघटनेच्या माझ्या स्वतःच्या नाव आहे कुमार शेठ तुकाराम बगाटे. कुमार शेठ तुकाराम बगाटे. भैरवनाथ बैलगाडा संघटना आणि गोसावा बैलगाडा संघटना. कुमार तुकाराम बगाटे. आता याची खासियत सांगा बरं. याची खासियत, हा बैल कांड्याव 1 नंबरला पळतो. बैल पाबळमधूनच घेतलेला आहे. कांड्याव 1 नंबर बैल पळतोय. खरेदी काय होती? खरेदी 80,000 रुपयाला बैल घेतला. त्यांच्याकडे बैल पळायचा लई, पण बैल लागत नव्हती. बैल ती 15 दिवसातून महिन्यातून झोपायची, पण बैल काय कोणत्या बैलाला पळून नव्हता. मी पहिल्यांदा मेंटल संघ धरला, तेव्हापासून जे चालू झालं तर बैल 8 दिवस लगोपाठ 2-2 राऊंडला बैल पळत होता. तर यांचा व्यायाम कसा केला तुम्ही? व्यायाम घाटाचे एवढे होते सीजनला, त्याच्यामुळे व्यायामाचा काही विषयच नाही राहत. आता थोडा अवताल धरला होता, अवताला चालतोय मी आता, परत अवताला धरायचं. व्यायाम घेण्यापेक्षा सीजनला घाट चालते, काही गरज नाही लागत. आम्ही काही व्यायाम नाही एवढा घेत, पण पहिला अवताला आणतो. आता चालू पाऊस झाला का अवताल चालवायचं.
माझं नाव सुधीर आनंदा गावडे. हा बैल आपण ज्या दिवशी बंदी रात्रीची उठली का त्या दिवशी आपण बैल घेतला 1,01,000 रुपयाला. हा बैल घेतला होता नाशिकला. हा नाशिकला घेतला, तिथून आपल्या शनीला आला, जोडीदारांनी घेतला होता बैल, आपण त्यांच्याकडून आपण घेतला असा बैल. हा पहिल्यापासून 1 नंबर पळतो. आणि आपण पहिल्यापासून याला असं विषय नाही झाला का समोरच्याला शूटिंग पाठवायसाठी कधी आपण कोणाला शूटिंग पाठवली नाही. समोरच्याला तुम्हाला बैल द्यायचा असेल तर द्या, नाही तर आम्हाला झोपायचा नाही, असं म्हणजे पहिल्यापासून. आणि सगळे जोडीदार मंडळी असतात, सगळे हे करायला असतात, त्याच्यामुळे मग कधी शूटिंगचा कधी गरज पडलीच नाही कधी कोणच्याकडून मागवायला. बैल पहिल्यापासून चांगलाच पळतो. मागं पळत होता 3 वर्ष मागं पळावला. मग मागच्या सीजनला त्याला कांडेवरती घेतला. ह्या बैलाचं नाव काय? पक्षा. याचं काय इतिहास आहे? याचा इतिहास आदतपणात छोटा होता तेव्हाच घेतला होता आम्ही व्यापाऱ्याकडून. पण त्यावेळेस पहिल्यांदा कांड्यावर धरला. कांड्याच्या नंतर जोला दोन्ही कांदी बोलतो. पहिल्यांदा आत्ता लोणीचा गाठ झाला, आम्ही उजवीला धरला, घरची दोन्ही धरली होती. काळा नाही चालला तेवढा, पडली. दुसऱ्या दिवशी परत केली, झाली 11-18. सावडी कोणा बरोबर झालेली आहे? सावडी काय नाव सावडी आम्ही तशी वाडीतच भरपूर झोपितो. बरीच बैल आहेत आपल्यातच झोपायची, कायला कोणच्या सावडी करायची, मोठ्यांच्या सावडी करावाच नाही. ती काय कवाय पक्षी गरीबाची झोपलेली कधी फायद्यात पडत. आपली 2 नंबर लावू द्या, कोण्या काय म्हणायचं. 2 नंबरला झाली राग मानायचा नाही, आपल्या आनंदाने घरी यायचं. एवढंच मी डोक्यात ठेवून गाडा आमतायत. 1 नंबरलाच झाली पाहिजे आणि हेच चालू पाहिजे, असं करून गाडा पळत नाही. 2 नंबरच्या आशेने जायचं, आपला इनाम 2 नंबरच्या साठी तोचे, 3 नंबरच्या साठी तोचे. सगळ्यांच्याच पहिल्या झाल्यावर 2 नंबरचा तरी द्यायचा कोणाला. या हिशोबाने गाडा पळवल्यावर कधी गाडा पळतो. पण लई उराला माती लावून गेला माई 1 नंबरच होईल, ते काही शक्य होत नाही कधी. म्हणजे गाडा म्हणजे हा खेळ अभिमानाचा नाहीच. अभिमानाचं नाही. आपला नम्रतेने जेवढा गाडा दामटीन तेवढा गाडा पळवतोय. एक आपण काय 10 लाखाची गंची घेतली नाही, आपली तशी ऐपतही नाही कोणचीच. हे इथं म्हणजे गाड्यावाले सगळे सर्वसामान्य. आपली वासरं घेऊन शिकवायची, तीच पळवायची, एवढं डोक्यात ठेवून गाडा पळवायचा. अशी 10 लाखाची घ्यायची, मग ती दामटायची, अशी करून गाडा कधीच पळत नाही. आपली शून्यातून सुरुवात करायची, कशी पळत. मला सांगा, वासराची पारख कशी करायची, कशी केली पाहिजे? वासराची पारख तसा तर आम्ही फोटोच पाहिला होता, तोपर्यंत फोटो सोडला. वासरू चांगले मानला, वासरू गरम. आता याला जुळक लावून झोपायला होतं, गरम वासरू होतं. म्हणला वासरू हाय जुळायजोगं. आणि आमची पोरं सगळी आजबात येत धरायला करायला, तसं ते लय गरम आहे, असं जुळक्याशिवाय धरून नाही. नेण्यापासून अग्रेसिव्ह आताच पाहिलं. नेण्यापासून तोच असतो धरायला, तर परत आणीतपर्यंत तोच असतो. दुसरा कोणाला तर तो धरून सुद्धा नाही. बरं, याचा गाठामध्ये स्वभाव कसा आहे? रागीटी. आता झोपून तो हातावा आला, नाही तर पहिला तर लय त्रास करायचा झोपायला. आता शांत आलाय. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी आज आलोय आकाश सुरेश शेठ गावडे पाबळ या ठिकाणी बंटा ग्रुप बैलगाडा संघटनेची मुलाखत घेतली. ही मुलाखत खूप छान झालेली आहे. मुलाखत पाहायला विसरू नका. नवीन असेल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. काय याचा इतिहास? याचा इतिहास आपण लहानपणी घेतला होता. लहानपणी घेतल्यावरती हा चांगल्या प्रकारे पळायला लागल्यावरती डायरेक्ट याला जोकाडा टाकला. आपण जोकाडा टाकल्यावरती याने जारकारवाडीत वासरू होते, त्याच वेळेस पहिल्याच बारी लावली याने. पहिल्याच बारी लावल्यावरती मग त्याला काय झालं, लोक जरा थोडे काड्या करावे म्हणून आपण याला मग कांड्यावरती घेतला. कांड्यावरती घेतल्यावरती मग आता आपल्या बंट्या पुढं आणि हा लंपी पुढं आपण त्याला कांड्यावरती पळवतो. कोणत्या पण खांदावर चालतो तो, पाठीमागं पुढं पण पळतो. 4 खांदावरती पळणारा पहिले हा एकमेव कांड्यावरती पळणारा हुकमी काय हा. आणि याच्या बरोबर आपण चिकणे झुकतो, मैसुऱ्या. बरं, ते हरण्या जो आहे, तर हरण्याचा काही इतिहास आहे? हरण्या काय झालं, आपण त्याला खरेदी केली आणि बैल गोरा आजारी पडला. गोरा आजारी पडल्यावरती आपण त्याला बराच दिवस जागेवरती बांधून ठेवला आणि त्याला डायरेक्ट आपण मोठ्या बंट्या संगती झुकला. मोठ्या बंट्या संगती आपण किंगूरला झुकला.
आणि त्यावेळेस झुपला असा त्यांनी पहिल्याच बारी काढली बंट्यासाठी. ते गाठ झाला. त्याच्यानंतर आपण अजून मांदवाडीत नेला, तिथं पहिल्याच बारी झाली. त्याला पण मोठ्या वाटते सांगते झुपला आणि तिथं पहिल्याच बारी झाली, चांगल्या प्रकारे झाली. आणि दोन्ही छोटा बंट्या आणि हरण्या काटापूरच्या घाटात झोपले. तिथं दोन्हीने जोकाटात घरच्या जोकाटावरती बारी चांगली आतून केली. तिथं टाळ्यात झाल्या. आपल्याला किती झाली होती? तिथं 72 झाली. आकर्षक बारीचं आपल्याला तिथं बक्षीस भेटलं. त्यावेळेस हा कांड्यावरती होता. हा. आणि ही दोन्ही आपल्या घरचं जोकाट चांगली आकर्षक बारी झाली. हा नाद तुमचा किती वर्षापासून आहे? आमचा हा नाद आहे पंजोबापासून नाद आहे. पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून चालत आलेला आहे. आता ज्यावेळेस गाडी बंद झाली हा, त्यावेळेस म्हणजे कसं, किती बैल होते आपल्याकडे? गाडी बंद झाली त्यावेळेस आपल्याकडे आवताची बैल होती, ठेवली होती आपण. त्याच्यानंतर मग आपण बंट्या घेतला. चालू झाले नाही, बंदीच्या अगोदरच म्हणजे घेतला होता आपल्याला. म्हणजे मी नोकरीला होतो बाहेर, मग इथं कोणी सांभाळायला नव्हतं. मग नोकरीला असताना मी तिथंच असाच एक जणांनी दाखवला आणि घेऊन टाकला. मग आणि सांभाळायला तिकडच होता माझ्याकडं, रांजणगाव MIDC मी कामाला होतो, तिथं माझ्याकडे होता सांभाळायला. बरं, आता हा तुमचा नाद आजोबा वडिलांपासून, तर काही अशी बैल आठवतात का ज्यांनी तुमचं नाव रगरूपाला आणलं? हा, माझ्याकडे निशाणा म्हणून एक बैल होता, त्याने चांगल्या पद्धतीने नाव गाजवलं. म्हणजे काय इतिहास होता त्याचा? त्याचा इतिहास म्हणजे तो कामाला चांगला होता बरं का. शेती कामाला त्यावेळेस काय करायचे, शेती कामाला पण बैल हाकायची आणि गाड्याला पण पळवायची. तर तो बैल एकदम चपळ बैल होता. बारीकच वासरू घेतलं होतं आपण, 400 रुपयाला 450ला वासरू घेतलं होतं त्या काळात. त्यांनी चांगलं नाव केलं. त्याच्यानंतर मी काय बारीक होतो पण सवय लागली मला तशीच गाडीची. हे माझे चुलते बबन भीमाजी गावडे, यांना पहिल्यापासून नाद होता. हे वडील आहेत आणि हे आमचे पाहुणेचे आहेत बगाटे म्हणून, रंगनाथ भाऊसाहेब बगाटे. ते पण पहिले चांगल्या पद्धतीने त्यांचा पहिल्यापासूनच गाड्याचा पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून गाड्याचा नाद होता त्यांना, त्यांच्या घरात आजोबा पंजोबापासून. आणि आमची जुगलबंदी तर आता आम्ही बैल पळवतो. आणि बंट्याने आपल्याला बंट्या घेतला आपण. आणि त्यावेळेस ना तिथून पुढं आमची जी सुरुवात झाली, तर बंदी झाल्यावरती मग आपण बैल आवताला हाकायला लागलो. आवताला चालला म्हणून तो बैल आपल्या दावणीला राहिला. जर आवताला चालला नसता तर मग तो राहिला नसता. त्यानंतर मग ते 2021ला चालू झालं. 2021ला चालू झाली ना पहिली लांडेवाडी आणि मावळ 21-22ला चालू झाली. त्यावेळेस आपण पहिलाच गाठ लांडेवाडीचा केला. आणि मी बाब्या म्हणून एक बैल घेतला होता, बाबूराव म्हणून एक बैल घेतला. त्या बैलाची आणि याची आम्ही काय केलं, देवगावच्या घाटात आहे ना रेसल दिली. कारण याला बैल कोणता पुरत नव्हता बंट्याला. रेसल दिली आणि तो बैल एकदम याच्या मापात बसला. मग तो ठेवला आणि तिथून पुढं मग आमची बारी लांडेवाडीपासून पहिल्याच व्हायला लागली. तर आतापर्यंत म्हणजे रिटर्न पाहिलंच नाही पाहिलं आपण. बरं, बंट्याचा काही इतिहास तुम्ही सांगाल, किती बाऱ्या झाल्या त्याच्या बाऱ्या सांगताच येणार नाही आतापर्यंत. प्रत्येक घाटात गेल्या बारी तर व्हायचीच, घाटाचा राजा व्हायची, फायनल चांगल्या पद्धतीने व्हायची. 3 वर्ष त्याने पाठीमागं पाहूनच नाही दिलं बंट्याने. आता म्हणजे वस्तुरूपी आणि पैसे रूपी कॅश हे किती भेटलं असेल बंट्याला? काहीतरी बंट्याला तसं पाहिलं तर 10-1 लाखापर्यंत त्याचे आपल्याला वस्तू किंवा रक्कम भेटली. आणि त्या जोडीची बाब्याची आणि बंट्या बाब्या अशी त्यांची जोडच होती जोकाटात. तर आपली 32 लाखापर्यंत दोन्ही जोकाटाची मागणी झाली होती. 4-5 गिऱ्हाईक आली माझ्याकडे, तुमच्या साईडची मावळातली आली, भोसरीची आली, मुशीची आली, अशी 2-4 गिऱ्हाईक मला आमच्या गावातले सुद्धा लोक म्हणायची की बैलांना गिऱ्हाईक देऊन टाका बैल. पण आपला हा बैलाने कष्ट भरपूर केले, त्याच्यामुळे त्या आपल्याला द्यायचा नव्हता. बैलगाडा क्षेत्र जे आहे हे म्हणजे गरीबाचं आहे का पैशावाल्याचं? नाही, आता गरीबाचं क्षेत्र हे राहिलंच नाही, हे पैशावाल्याचं क्षेत्र राहिलेलं आहे. गरीब टिकूच शकत नाही या बैलगाडा क्षेत्रात. आता मोठी संघटना आहे, 50-50 पोर आहेत. तर मग आता
कसं तुमचं नियोजन कसं असतं? हा बैलगाड्याचा नाद आहे एक सगळ्यांना. इथं आम्ही दुष्काळी पट्टा आहे, पण हा एक नाद आहे म्हणून आपली येते. इथं काही कोणी कोणाला खर्च नाही करीत का काय नाही. जो त्याच्या बिळण वडापाव खाऊन गाठात येतो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आम्ही जार भरून नेतो. त्याच्यामुळं पैशावाल्याचा हा नाद 100%. पण आम्हाला एक गरिबांना नाद आहे म्हणून आम्ही आपल्या जवळपासच्या यात्रा करतो आणि या चांगल्या पद्धतीने करतो. आणि आमच्या बाऱ्या जवळपासच्या घाटात पद्धत आम्ही काही लय असं चिखलीला जाऊन आम्हाला भिडवायची आशा नाही किंवा लय आम्हाला ट्रॅक्टरने जी शिबी भेटावं ही आशा. पण आपला एक पारंपरिक नाद नाट टिकला पाहिजे. हा म्हणून आम्हाला गाडा जमतायचा. असं लय त्याच्यातून मिळावं म्हणून काही गाडा नाही जमतायचा. लोकांचं मिळावं म्हणून गाडा जमतायचा किंवा इनाम आम्हाला भेटला पाहिजे किंवा आम्हाला ती काही अपेक्षा नाही. आमची फक्त बारी 1 नंबरला पाहावं ह्या अपेक्षेने आम्ही गाडा जमतो. बरं मला सांगा की आता जेणेकरून तुमच्याकडनं घालून बंट्याला सोडायला चूक झाली तरी बैलांनी बारी भिडवली, त्यावेळेस आहे ना अभिमानाने ऊर फुगून आला, तर कोणता घाट आहे असं? तशी संविधानाच्या गाठात जुटणी निघली होती त्याची, तरी बैलाच्या पाठीव गाडा राहून त्याने गाठाचा राजा केला होता. तो एक क्षण 1 नंबरची बारी झाली. नाही, थोडक्यात बैल मालकासाठी पळाला होता. आणि एक पाबलच्या एक गाठात बैल डबलला 12-32 गाठाचा राजा लावली. पहिली बारी बाब्याची आणि बंट्याची झाली, त्यावेळेस 1246 बारी झाली, चांगली बारी झाली. आणि तिथून बैल खाली आणला आणि आलामसरे अण्णासाहेब जाधव त्यांनी बैल मागितला, म्हणले आपल्याला तुमचा बैल द्या. तर म्हणलं चालतंय म्हणलं. लगेच आणला असाच झुपला बैल आणल्यावर झुपला आणि लगेच बारी झाली. 12-32 झाली गाठाचा राजा. पहिले 1246 झाली होती, नंतर अजून आतून त्याचं रेकॉर्ड त्यांनी मोडलं. हा, बाबरच्या घाटावर 12-32 बारी म्हणून चोख नाही. हा. 13चा घाट आहे. बरं आता बंट्याला झुपायला कोण असतं? बंट्याला झुपायला आमचा बाचा असतो यांचा भाचा आहे कुमार शेठ. आणि कुमार शेठ असतात, सुधीर शेठ असतात, परत अजून सिद्धेश म्हणून आहे गुढीस्वार नाही का, तो एक असतो. परत माझा पुतण्या एक असतो, त्याचं नाव मंगेश आहे. परत हा माझा वासाचे तो पण शुभम जैद, तो पण असतो. कधी कधी नसलं तर मग, पण जास्त करून माझा बासा कोंदेवाडीचा बासा आहे माझा बैल. त्यांनी आपलं नाव राग